नमस्कार. तर आज आपण बोलणार आहोत ऑस्मोस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड बद्दल. आज त्यांच्या स्कीम बद्दल आपण आज बोलणार आहोत. ती स्कीम जेन्युइन आहे की नाही त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सोबतच त्यांच्या बिझनेस म्हणजेच रेव्हेन्यू मॉडेल बद्दल सुद्धा आपण आज बोलणार आहोत. तर सुरू करूया आजचा हा सेशन. ऑस्मोस टेक्नॉलॉजी ही कंपनी मेंबरशिपसाठी 1180 रुपये तुमच्याकडून चार्ज करते आणि त्या बदल्यात 20 रुपये पर डे तुम्हाला देते. म्हणजे 1180 रुपये वन टाइम पेमेंट तुम्ही करायची आणि तुम्हाला कंटिन्युअस बेसिसवर 20 रुपये पर डे मिळत राहणार. म्हणजेच काय, वर्षाला तुम्हाला जवळपास 7300 रुपीज म्हणजे 7300 रुपये मिळतील. असं करत करत कंटिन्युअसली तुम्हाला पैसे मिळत राहणार. म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट करा आणि पैसा कमवत राहा. म्हणजे सिम्पली 1180 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला वर्षाच्या अखेरीस 7300 रुपीज मिळतील, जो की जवळपास 500% रिटर्न आहे. म्हणजेच खूप सारा रिटर्न आहे. सोबतच कंटिन्युअस बेसिसवर तुम्हाला हा रिटर्न मिळत राहील. त्यामुळे सध्या ही स्कीम खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. इनफॅक्ट महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ही स्कीम पसरलेली आहे. गावागावात खेड्याखेड्यात सुद्धा पसरली आहे. जनरली तुम्ही जेव्हा बँकेमध्ये पैसे ठेवता तेव्हा सेव्हिंग अकाउंटवर तुम्हाला 2 ते 3% इंटरेस्ट मिळतो. जर तुम्ही फिक्स डिपॉझिट काढाल तर तुम्हाला 5 ते 6% इंटरेस्ट मिळतो. पण इथे 500% वर्षाला. तर काय आहे सिक्रेट या पूर्ण स्कीम मागे? या कंपनीसाठी एवढा रिटर्न देणं कसं काय पॉसिबल झालं, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आता बोलणार आहोत. तर बोलूया बिझनेस मॉडेलबद्दल. तर कंपनीचं बिझनेस मॉडेल असं आहे की कंपनीचे काही ॲप्स तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे आणि त्या ॲप्सवर तुम्हाला काही टाइम इन्व्हेस्ट करायचा आहे. कंपनी त्यांच्या रेव्हेन्यू मॉडेलमध्ये सांगते की तुम्हाला पिकफ्लिक नावाचा ॲप इन्स्टॉल करायचा आहे आणि त्यावर दिवसाला 2 ते 4 मिनिट इन्व्हेस्ट करायचे आहे. तेव्हा टाइम तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे, ते तुमचा टास्क आहे. तर असे वेगवेगळे टास्क तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार. तर कंपनीचे टास्क वेगवेगळे काय आहेत? तर कंपनी सिम्पली त्यांचे स्वतःचे जेवढे ॲप्स आहेत ते तुम्हाला इन्स्टॉल करायला सांगते. सोबतच त्या ॲप्सवर तुम्हाला टाइम इन्व्हेस्ट करायला सांगते. आणि बिझनेस मॉडेलबद्दल कंपनी सांगते की त्या ॲप्सवर खूप साऱ्या गुगल ॲड्स चालतात आणि ॲडसेन्सद्वारे गुगल कंपनीला पे करते. जर सध्या आपण कंपनीचे डाउनलोड्स बघितले तर कंपनीच्या ॲप्सचे 10,000 50,000 असे डाउनलोड्स आहेत. आणि कंपनी सांगते की इथून ॲडव्हर्टिजमेंटमधून आम्हाला पैसा मिळतो आणि त्यातूनच आम्ही तुम्हाला पे करतो. कंपनीच्या ऑफिशियल यूट्यूब अकाउंटनुसार कंपनीचे 20 लाख मेंबर्स आहेत. 20 लाख मेंबर म्हणजे दिवसाला 20 रुपयाचा पे आउट, म्हणजे जवळपास 4 करोड रुपये. तरी 4 करोड रुपये कंपनी दिवसाला कसं पे करते आहे ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि याबद्दल कंपनीचे जे बिझनेस मॉडेल एक्सप्लेनेशन आहे ते खूपच अमेझिंग आहे. कंपनी सांगते की जर तुम्ही आमचे मेंबर झालात तर तुम्हाला जे काही कॉल येतील त्याचा पैसा कंपनीला मिळेल आणि त्यातून कंपनी रेव्हेन्यू शेअरिंग करेल तुमच्यासोबत. सोबतच जे काही कॉल तुम्ही कराल त्याचे सुद्धा पैसे कंपनीला मिळतील. सोबतच जर तुम्ही फोन लॉक अनलॉक केला तर त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला मिळत राहतील. कंपनीचे बिझनेस मॉडेल ऐकून मी तर हैराण झालो. म्हणजे कंपनीच्या रेव्हेन्यू मॉडेलमध्ये मेंबर झाल्यावर श्वास घेण्याचे सुद्धा पैसे कंपनीला मिळतील हे सोडून सगळे एक्सप्लेनेशन देण्यात आलेत की कसं कसं मेंबर्स जे काही करतील त्यानुसार कंपनीला पैसा मिळेल आणि त्याचं शेअरिंग कंपनी लोकांसोबत करते आहे. जर या गोष्टींच्या डिटेलमध्ये जायचं झालं तर तुम्हाला आम्ही सांगू शकतो की 10,000 50,000 ॲप्सच्या डाउनलोड्सवर गुगल मॅक्सिमम 3 ते 4 लाखांच्या वर, ही पण मॅक्सिमम मी सांगतोय, कंपनीचे यूट्यूब चॅनल्स आणि ॲप्स पकडून कंपनीला 3 ते 4 लाखाच्या वर अमाऊंट मिळू शकणार नाही. आणि इथे सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. गुगलच्या पॉलिसीमध्ये क्लिअरली सांगितलं गेलं आहे की जर ॲपचे व्ह्यूज, ॲपचे इन्स्टॉल जर कोणी मॅनिप्युलेट करत असेल तर ते ॲप गुगल प्ले स्टोअरवरून काढून पण टाकू शकेल. तुम्ही जर कंपनीचं पिकफ्लिक हे ॲप प्ले स्टोअरवर सर्च कराल तर ते तुम्हाला मिळणार नाही. अशाच प्रकारे कंपनीचे बाकी ॲप्ससुद्धा प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात, कारण या ॲप्सचं जेन्युइन युजर बेस नाही आहे. कंपनी सिम्पली आपल्या मेंबर्सला सांगते की तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करा, तेच तुमचं टास्क आहे आणि 2 ते 4 मिनिट तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचे आहे. तर अशा प्रकारे कंपनीचं बिझनेस मॉडेलचं हे एक्सप्लेनेशन आहे, ज्याच्यामध्ये रेव्हेन्यू आणि पैसा कुठून येतो याच्याबद्दल कुठलीच क्लॅरिटी नाही आहे. सोबतच पॉन्झी स्कीम प्रमाणे इथे लेवल्स आहेत. जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या खाली कोणाला जोडाल तर त्याचं कमिशन सुद्धा तुम्हाला मिळेल. जसं की लेवल 1ला म्हणजे तुमच्या खाली 10 लोक जोडल्यावर तुम्हाला त्यांचे सुद्धा 1 रुपये पर डे सुरू होईल. म्हणजे 10 मेंबरचे 10 रुपये पर डे सुरू होईल. लेवल 2ला त्या 10 लोकांनी जर आणखी 10 लोक जॉईन केले तर त्याचे दर मेंबरला तुम्हाला 2 रुपये पर डे मिळतील. लेवल 3ला अजून लोक ॲड झाले तर तुम्हाला 3 रुपये पर डे मिळतील. अशा प्रकारे तुम्ही खूप सारे लोक जोडत गेलेत आणि लेवल 7 पर्यंत गेलात तर तुम्हाला दिवसाला 7 करोड रुपये मिळतील. म्हणजेच महिन्याला 210 करोड रुपये तुम्हाला मिळतील. या अशा स्कीमचा अजून एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा कुठली कंपनी खूप साऱ्या मेंबर्सकडून पैसा जमा करते तेव्हा तिला आरबीआयच्या परमिशन्स घेणं गरजेचं असतं. वेगवेगळ्या क्लॉजेसनुसार आरबीआयच्या वेगवेगळ्या यासाठी परमिशन्स असतात. PACL नावाची स्कीम होती, तिने सुद्धा लोकांकडून पैसा रेज केलेला आणि ती स्कीम लोकांना सांगत होती की त्या पैशांच्या बदल्यात कंपनी त्यांना कुठल्या तरी लोकेशनला जागा देणार आणि एक फिक्स रिटर्न सुद्धा मिळणार. तर अशा फिक्स रिटर्नच्या जेवढ्या काही स्कीम्स आल्या आहेत त्यांचे रिझल्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. PACL सेबीची केस चालू आहे. बरेचसे लोक अरेस्ट सुद्धा झाले आहेत. शारदा चिटफंड नावाची वेस्ट बेंगॉलमध्ये स्कीम होती, तिने सुद्धा असेच लोकांचे पैसे उचलले आणि लोकांना फिक्स रिटर्नचा वादा केला. नंतर कंपनीच्या प्रमोटर्सवर कारवाई करण्यात आली. तर फक्त वेळ तिथपर्यंतच लागतो जोपर्यंत या गोष्टी आरबीआय आणि सेबीपर्यंत पोहोचत नाहीत. मनी लाईफ ही खूप इम्पॉर्टंट मॅगझिन आहे जी देवाशीष बासू आणि सुचेता दलाल चालवतात आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या खूप साऱ्या पॉन्झी स्कीम्स आणि बाकी स्कीम्सबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळेल.
मनी लाईफने आतापर्यंत इंडियामध्ये खूप सारे पॉन्झी स्कीम्स अनकव्हर केले आहेत, तर ही मॅगझिन वाचून तुम्हाला वेगळ्या पॉन्झी स्कीम्स बद्दल माहिती पडेल आणि बाकी स्कॅम्समध्ये फसण्यापासून तुम्ही तिथे वाचू शकता। इथे कंपनीची जी प्राइसिंग आहे ती खूप इनोव्हेटिव्ह आहे। कंपनीची प्राइसिंग आहे 1180 रुपये। आता प्रॉब्लेम असा आहे की जर कोणी फसलं तर 1180 रुपयासाठी कोणी कंप्लेंट करणार नाही, त्यामुळे कंपनीचे खूप सारे लोक जॉईन झाले आहेत। बऱ्याचशा लोकांना सध्या पैसा मिळत सुद्धा नाही आहे, पण कोणी कंप्लेंट करण्यासाठी तयार नाही, कारण 1180 रुपयासाठी कंप्लेंट करणार कोण? तर कंपनीच्या या मॉडेलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जर कुठला असेल, सगळ्यात इनोव्हेटिव्ह पॉईंट कुठला असेल तर ती आहे कंपनीची प्राइसिंग। तर जसं की आपण आरबीआयच्या परमिशन्स बद्दल बोलत होतो, तर ऑस्मॉस टेक्नॉलॉजी जवळ आरबीआयची कुठलीही परमिशन नाही आहे। कंपनी जास्तीत जास्त मेंबर जोडण्यासाठी वेगवेगळे सेमिनार्स ऑर्गनाइज करते। सूटबूट मधले लोक इथे येतात आणि लोकांना मोटिवेट करतात की तुम्ही जास्तीत जास्त लोक जोडा। करोडपती बनण्याची ते क्विकली तुम्हाला स्वप्न दाखवले जातात। तर या ज्या गोष्टी असतात, या अशा ज्या स्कीम्स चालतात त्यांना गेट रिच क्विक स्कीम्स म्हणतात। तर कंपनीचा कुठलाही असा एक रिअल टाइम प्रोडक्ट नाहीये जो सामान्य माणसासाठी कुठल्या कामाचा आहे किंवा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा रेव्हेन्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे। कंपनी सांगत होते की त्यांचं पिकफ्लिक जे ॲप आहे ते फेसबुक सारखाच मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होणार आहे आणि सध्या पिकफ्लिक तुम्हाला कुठेही मिळणार नाही। सोबतच कंपनीचे बाकी प्लॅटफॉर्म सुद्धा मेंबर्सच यूज करतात। मेंबर्सलाच त्याचे यूज करण्यासाठी सांगितलं जातं, 2 ते 4 मिनिट तिथे इन्व्हेस्ट करण्यासाठी सांगितले जातात। कंपनी कंटिन्युअस बेसिसवर नाव सुद्धा चेंज करते आहे। कंपनीने रिसेंटली आपलं नाव बदलून OSM सॉफ्टवेअर सोल्युशन्स ठेवलं आहे। सोबतच कंपनीने रेग्युलर पेआउट करणं बंद केलं आहे आणि रिसेंटली कंपनीने त्यांच्या मेंबर्सला सांगितलं आहे की आता आम्ही क्रिप्टो करन्सीमध्ये पेआउट देणार आहोत। तर ही स्कीम जेन्युइन आहे की नाही हे दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून तुम्हीच ठरवा। फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की या स्कीम तोपर्यंत चालतात जोपर्यंत खूप सारे नवे मेंबर्स या स्कीम्समध्ये जॉईन होतात, कारण जुन्या मेंबर्सला जो पैसा दिला जातो तो नवीन मेंबर्सकडून जो पैसा येतो तोच पैसा दिला जातो। जेव्हा केव्हा नवीन मेंबर जास्त येत नाहीत तेव्हा कंपनीसाठी फायनान्शियल ट्रबल येते आणि अशा प्रकारच्या स्कीम्स एक्सपोज होतात। इंडियामध्ये सामान्य माणूस खूप लवकर अशा स्कॅम्सला बळी पडतो। त्याचं मेन रिझन हे आहे की अवेअरनेस। जोपर्यंत कोणी स्कॅममध्ये फसत नाही तोपर्यंत त्याला स्कॅमबद्दल माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्याला या स्कॅमपासून कसं वाचायचं ते कळत नाही, तोपर्यंत त्याला दुनियादारी समजत नाही। त्यामुळे आमचा उपक्रम आहे सगळ्यांना अवेअर करायचं आणि अशा स्कीम्सबद्दल माहिती द्यायची जे तुम्ही अवॉइड करू शकता। कारण भूतकाळामध्ये सुद्धा जेवढ्या काही स्कीम्स बाहेर आल्या आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टर्सला त्यांचा पैसा रेअरली रिटर्न मिळाला आहे। त्यामुळे स्कीम्स पकडल्या जाईल, प्रमोटरला जेल होईल, त्या गोष्टी वेगळ्या आहेत। तुम्हाला तुमचा पैसा मिळणं खूप कठीण होऊन जातं। त्यामुळे आपला पैसा आपल्याला वाचून ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तो कुठल्या तरी पॉन्झी स्कीममध्ये वेस्ट न व्हावा हे खूप इम्पॉर्टंट आहे। एक सिंपल रूल तुम्हाला सांगतो, जेव्हा कोणी तुम्हाला सांगतं की मी तुम्हाला गव्हर्नमेंट बॉन्डपेक्षा जास्त फिक्स रिटर्न देणार आहे तेव्हा तुम्ही सावधान होऊन जा। गव्हर्नमेंट बॉन्डचा सध्याचा फिक्स रेट आहे 7 to 8%। तर तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्डचा रेट चेक करा आणि जेव्हा कोणी तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त फिक्स रिटर्न वादा करत असेल तर तुम्ही सतर्क होऊन जा, सावधान होऊन जा। तर या सगळ्या गोष्टी समजणं खूप इम्पॉर्टंट आहे। भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये। चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आम्ही अशाच प्रकारचे फायनान्शियल टॉपिक्स, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि सोप्या भाषेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आमच्याशी जुळल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद।